स्वामी भक्तांचे अनुभव भाग 3. पांगरी इथे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्सव पाहून केवळ वैषम्यापोटी श्री स्वामींचं वाढतं महत्त्व सहन न होणारे देखील काही लोक होते. अशाच कोणा एकाने श्री स्वामींनी बेकायदेशीर धान्यसाठा केल्याबद्दल आणि सरकारी निर्बंध मोडून अनेकांना भोजन घालण्याचं काम चालू असल्याबद्दल सरकारात निनावी अर्ज केला. त्याचा तपास करण्यास स्वतः कलेक्टर साहेब आले होते. श्री स्वामींची आणि त्यांची मुलाखत झाली. त्यानंतर त्यांनीच तपासणी अधिकारी म्हणून सदर तक्रार अर्ज निकालात काढला. कारण आम्ही आमचे घरचे तांदूळ आणून येथे येऊन खातो, जेवतो असे जबाब अनेकांचे मिळाले आणि वस्तुस्थिती देखील तशीच होती. अनेक जणांनी आणलेले थोडे थोडे तांदूळ एकत्र झाले होते. कोठीत दिसायला मात्र 10-12 पोती तांदूळ एकत्र दिसत. माणसं देखील तशीच अगणित येत आणि जेवून जात. पण एका वेळी कधीच जास्त अन्न शिजवले जात नसे. लागोपाठ सर्वांना ताजं अन्न मिळावं म्हणून सारखं शिजवण्याचं काम सुरू असे. नकळत किंवा सहज म्हणा, पण संपूर्ण कायदेशीर वर्तनच घडत गेल्यामुळे त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. कोणालाही त्रास झाला नाही. पैशाच्या जोरावर हवं ते करून घ्यायची सवय असलेले एक जमीनदार आले. कज्जे खटले, कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या. श्री स्वामींनी त्यांना सांगितलं, तडजोड करा, पण त्यांनी मानलं नाही. पुढे कोर्टाची डिक्री विरुद्ध बाजूला मिळून सर्वस्व जायची पाळी आली. लिलावापर्यंत गोष्टी विकोपाला गेल्या. पूर्वी त्यांचे बरोबर असणारे आता दूर झाले. त्यांना पाठीराखा त्राता कोणीही उरला नाही. ते परत श्री स्वामींकडे आले. पैशाची ऊब संपली होती, त्यामुळे पूर्वीची मस्ती आता राहिली नव्हती. श्री स्वामींच्या सांगण्याप्रमाणे करायला पाहिजे होतं ते न केल्याची खंत होती. आता सर्वस्व गेल्यामुळे जगायचं कसं हाच प्रश्न होता. जे कर्जाऊ पैसे देतील असं वाटत होतं त्यापैकी कोणीही पैसे दिले नाहीत. त्यामुळे प्रामाणिकपणे सन्मार्गानेच वागेन अशी शपथ घेत असाल तर काही मार्ग निघतो का पाहू, असं स्वामींनी सांगितलं. त्यांनी मान्य केलं. स्वामींनी विचारलं, मुंबईला कोणाकडे पैसे मागितले होते? त्यावर त्यांनी नाव सांगितलं आणि पैसे देता येत नाहीत असं त्यांचं पत्र आल्याचंही सांगितलं. श्री स्वामी म्हणाले, त्यांनी तुला तसं कळवलं असलं तरी पैशाची व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे. तुम्ही मुंबईला जा, सर्व हकीकत सांगा, तो पैसे देईल. त्याने डिक्री दूर करा. पुढे त्यांचे पैसे सव्याज 1 वर्षात पोच करा आणि मग माझ्याकडे या. पुढे स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच सर्व घडलं. 1 वर्षाने ते परत स्वामींकडे आले आणि काही सेवा सांगा असं म्हणू लागले. त्यांनाही काही वस्तुरूप सेवा सांगितली आणि त्याप्रमाणे श्री स्वामींच्या अखेरीपर्यंत ती सेवा ते नियमाने करीत असत. एक दिवस दुधाचा व्यवसाय करणारी एक स्त्री स्वामींकडे आली. धंदा नीट चालत नाही, बरकत नाही वगैरे तिची तक्रार होती. स्वामींनी प्रामाणिकपणे धंदा करशील का म्हणून तिला विचारलं आणि दुधात पाणी घातल्याशिवाय दूध आणि मापात पाप न करता चोख व्यवसाय करणार असलीस तर उपाय सांगतो, असं स्वामी म्हणाले. आपली गुपितं उघडी झाल्याचे पाहून ती शर्मिंदी झाली. स्वामींनी म्हटलं, एका हाताने पाप करून दुसऱ्या हाताने केलेला धर्म उपयोगी पडत नाही. तू रोज प्रदक्षिणा घालतेस त्यावेळी काहीतरी अनितिमान घडतंय, नीट आठवण करून सांग. ती म्हणाली, नाही हो, काहीही गैरकृत्य करीत नाही, निरंजन लावून प्रदक्षिणा करते. त्यावर श्री स्वामी म्हणाले, तुझा व्यवसाय दुधाचा, तूप करून तू विकतेस, पण निरंजनात मात्र डालडा घालतेस. यापुढे घरचं साजूक तूप निरंजनात घाल, चुकू नको. असं नीट करू लागल्यावर तुझा धंदा सुधारेल. त्याप्रमाणे तिने सुरू करताच धंद्यातील अडचणी कमी होऊ लागल्या आणि सर्व काही ठीक झालं. एकदा 2-3 माणसं आली होती. त्यापैकी एक एका बँकेचे कॅशियर होते. चौकशी विचारपूस झाली त्यावेळी समजलं की त्या कॅशियरवर काही बालंट आलं आहे आणि कायदेशीर खटला वगैरे सुरू आहे. त्यांची प्रार्थना होती की मी निर्दोष आहे, मला यातून वाचवावं. श्रींनी त्यांना अभय दिलं आणि जणू काही आपण निकाल वाचित आहोत अशा रुबाबात काही सांगितलं. त्यावेळी तिथे असणाऱ्यांनी ते लिहून घेतलं. स्वामी म्हणाले, परीक्षा बघायची आहे का? मग लिहा आणि सील करून ठेवा. केसचा निकाल लागला की उघडून पहा. त्याप्रमाणे केस चालली. निकाल लागला.
यामध्ये सुमारे 2 वर्षांचा काळ गेला. त्यानंतर स्वामींनी सांगितलेला मजकूर उघडून पाहिला. त्या केसच्या जजमेंटचा शेवटचा परिच्छेद आणि स्वामींनी सांगितलेला मजकूर अगदी सारखाच होता. सुमारे 2 वर्षापूर्वी कोणता न्यायाधीश निकालपत्र काय आणि कसं लिहिणार आहे हेही जणू नियतीने आधीच ठरवून ठेवलं होतं आणि स्वामी अगदी सहजपणे ते भवितव्य वाचू शकत होते, हेच मोठं आश्चर्य होतं. श्री स्वामींच्याकडे इतर धर्मातले लोक पण येत असत. असेच एकदा धर्माने मुसलमान असलेल्या 2 व्यक्ती श्री स्वामींकडे आल्या. त्यापैकी एकाने सांगितलं की मानसिक स्वास्थ्य नाही, खूप प्रयत्नाने उपचार केले, कामधंदा नीट चालत नाही, आमच्यावर कृपा करा. श्री म्हणाले, पाहूया काही उपाय आहे का. श्री दत्तगुरूंनी सांगितलं तर सांगेन, तोपर्यंत स्वस्थपणे बसा. आलेली मंडळी मनात म्हणत होती की वेळ लागला तरी हरकत नाही, पण आल्यासारखं आपलं काम होणार. जरा वेळाने श्री स्वामी आत गेले आणि श्रीचरणांवरची फुलं प्रसाद घेऊन बाहेर आले. आलेल्यांपैकी एकाला हाक मारून जवळ बोलावलं आणि त्याला पुष्पप्रसाद देऊन म्हणाले, हा प्रसाद संपत्तीपेक्षाही अनमोल आहे असं समज. पैशाचं उगमस्थान हा प्रसाद आहे, त्यामुळे तुला धन मिळेल. या प्रसादाला जप, अल्लाप्रमाणे मान आणि त्याचंच नामस्मरण कर. कधीही विसंबू नको, तुझं सर्व ठीक चालेल. नंतर इतरांजवळ परत गप्पा गोष्टी सुरू झाल्या. आलेला दुसरा मनात म्हणाला, श्री बहुतेक माझं काम विसरलेत असं वाटतं, किंवा आम्ही दोघेही एकाच घरातले समजले की काय न कळे. म्हणून त्याने मध्येच आपली हकीकत पुन्हा सांगून श्रींचं लक्ष वेधलं. त्यावर श्री म्हणाले, भगवान तुझ्यावर रुष्ट आहेत, तुझ्या हातून काहीतरी भयंकर कृती झाली आहे. त्यावर तो म्हणाला, आपला काहीतरी गैरसमज होतोय. या वेळपर्यंत तरी माझ्या हातून काहीही गैरकृत्य घडलेलं नाही. त्यावर श्रींना राग आलासे दिसलं. म्हणाले, तुझे हात गोमातेच्या रक्ताने भरलेत, तू खोटं बोलून नाकारतोयस, शिवाय कृपा करा म्हणून विनंती करीत आहेस. त्यावर तो चरकला आणि हा अपराध माझ्या हातून घडलाय खरा असं म्हणून त्याने श्रींचे चरण धरले. परत असं करणार नाही असं वचन दिलं आणि झाल्या गोष्टींचा पश्चात्ताप व्यक्त केला. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आपल्याच थोबाडीत मारून स्वतःचे कान धरून परत परत वंदन करू लागला. पश्चात्ताप खरा आहे हे समजल्यावर त्यालाही श्रींनी प्रसाद दिला आणि आपली सुरी नेहमी म्यानात ठेव, तुझं सर्व व्यवस्थित चालेल असं सांगून त्यांना आनंदात परत पाठवलं.